श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पूर्ण 9 दिवसाचे उपवास करतो. खूप छान आपण उपवास वगैरे करतो, हो का? आणि त्याचबरोबर अखंड दिव्याची सेवा करत असू. त्याचबरोबर घरामध्ये आपण घटस्थापना केलेली आहे. भगवतीचे अगदी वेगवेगळ्या प्रकाराचे नामस्मरण, नामजप आपण करत आहोत. परंतु आता मी म्हणजे बाहेर मला असं पाहण्यात आलेलं आहे की बघा, जी मुलं मुली आहेत, कॉलेजची असेल किंवा इतर कुठलीही कामाला वगैरे जाणारी मुलं वगैरे एक्स वाय झेड काही असतील, तर म्हणजे बघा, त्यांनी उपवास वगैरे करणार, तुम्ही भगवतीचे उपवास करताय, तुम्ही हो का 9 दिवस उपवास करताय, अगदी अनवाणी तुम्ही चालता आहात, चप्पल तुम्ही सोडलेली आहे, भौतिक सुख चप्पल तुम्ही सोडलेली आहे. अरे पण तुमचं तोंडच एवढं घाणेरडं आहे, तुमच्या तोंडामध्ये एवढ्या घाणघाण शिव्या आहेत, तुम्ही एकमेकांविषयी एवढ्या घाणघाण बोलतात, तुम्ही एकमेकांचा आदर करत नाही, मग तुम्ही ही भगवतीची 9 दिवसाची सेवा तरी का करत आहात? तुम्हाला या सेवेचं काहीच फलश्रुती मिळणार नाही आहे, काहीच फळ तुम्हाला मिळणार नाही, काहीच सिद्ध होणार नाहीये तुमचं. या भगवतीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही जी काही सेवा करताय, तुम्ही अनवाणी चालताय, उपवास करत आहात, सर्व करताय, पण तुमचं तोंड एवढं गलिच्छ आहे, तोंडामध्ये एवढं ते काय, तो काय गुटखा वगैरे जे काही आहे ते तुम्ही घालून तुम्ही फिरत आहात आणि एवढे घाणघाण शिव्या देताय तुम्ही एकमेकांना. मग तुमचा हा उपवास आई भगवती कसा मान्य करणार आहे? त्यापेक्षा तुम्ही उपवासच करू नका आणि अनवाणी कशाला चालायचं, स्वतःच्या जीवाला कशाला, तो आत्म्याला आपल्याला नुकसान करून घ्यायचं, एवढं कशाला ताप द्यायचं स्वतःच्या शरीराला? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही छान 9 दिवसाचा उपवास करताय, अनवाणी फिरताय, गळ्यामध्ये माळा वगैरे घालून फिरताय, तर मग तुमचा काय उपवास ग्राह्य धरला जातो? भगवती तुमच्यावर खूप प्रसन्न होणार आहे? तुम्ही उपवास नका करू, भले उपवास करू नका, पायामध्ये चपला घालून फिरा, पण मन पवित्र ठेवा, तोंड पवित्र ठेवा, एकमेकांना आदर द्या, तोंडामध्ये घाण शब्द आणू नका. शिव्या गाळी कशाला करताय तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये? एवढे पावन असे हे दिवस आहेत, तुम्हाला अजिबात कळत नाही. भगवतीचा अनादर करताय तुम्ही स्वतः. आता मी हा व्हिडिओ टाकलेला आहे, ह्याच्यावरती नाही नाही ते कमेंट्स मला येणारच आहेत, पण जे खरी परिस्थिती आहे ती मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. उगाचच भगवतीचे आपण अनादर करून आपण जी काही सेवा करणार आहोत, तर त्याच्याचं आपल्याला काही फलश्रुती तर मिळणार नाही आहे. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.